आधी करायचं मग बाया. त्याच्यात मी राजाभाऊंचं एक लॉज असतं आणि त्या लॉजमध्ये त्यांचा मी नोकर असतो. तर त्यांनी मला बोललं होतं की राजापुरी फक्त या चित्रपटात मीच बोलणार, बाकी कोणी बोलायचं नाही. त्याप्रमाणे तू सरळ बोल मराठी. त्यामुळे मी सरळ बोलवतो. 5-6 वेळा तालमी झाल्या आणि ज्यावेळेला शॉट घेतला त्यावेळेस ते लॉजमध्ये येतात. प्रत्येकाशी असं रमेशदेव भेटतो वगैरे असे बोलत येतात आणि अरे सगळ्याला म्हणून मला हाका मारतात. आणि त्यांच्या त्या बोलण्याचा माझ्या कानावर इतका परिणाम झाला होता की मी त्यांच्याशी तसाच बोलत काउंटरपर्यंत आलो आणि तो शॉट संपला. हा जवळजवळ 250-300 फुटाचा शॉट होता. आणि मग त्यांना विचार पडला तर काय करायचं. तर मी त्यांची क्षमा माहिती म्हटलं, राजे मला माफ करा, मी म्हणजे तुम्हाला गुरु मानलेला आहे नाट्य कंपनीपासून. त्याचा तुमच्या बोलण्याचा परिणाम इतका माझ्यावर झाला की माझं टोनिंग तसंच आलं. त्याबद्दल मला माफ करा, आपण पुन्हा शॉट घेऊया. पण तो दिलदार मनुष्य होता. तुम्हाला ठीक आहे शेवटपर्यंत असं बोलशील ना म्हणजे बोलील म्हणून मला तुम्ही आता उल्लेख केलात की नाटकापासूनचे ते तुमचे सहकारी. तर नाटकातले राजा परांजपे हे अलीकडच्या बहुतेकांना फारसे परिचित नाहीयेत. तेव्हा नाटकातल्या राजा परांजपेंची एखादी आठवण सांगा. नाही, राजा परांजपेंना मी प्रथम जे पाहिलं ते आम्ही अगदी शाळेमध्ये असताना आता जे श्रीनाथ टॉकीज आहे, ग्लोब टॉकीज, तिथे सायलेंट फिल्म्स ज्या इंग्लिश चालायच्या त्याच्यामध्ये ते बाहेर पेटी वाजत असतात की मारामारीचा सीन आला की जोरात पेटी वाजायची वगैरे. ते उत्तम पेटी वाजत असतात. तिथे त्यांची माझी ओळख झाली. आणि नंतर केशवराव दाते आणि काकाजी जोवळेकर यांनी 38 साली नाट्यविकास नाटक मंडळी काढली. आणि माझ्या आत्मेभावाला दात्यांनी माझं शाळेतलं काम बघून विचारलं की तो आम्ही घेणं बोलणं आणि इतकं स्वाभाविक वाटलं की बस गुरु करावा तर यालाच करावा. म्हणून मी त्यांचा गंडा बांधला 1938 साली. मला वाटतं त्यावेळेला चित्रपट त्यांचा एकही झालेला नव्हता. आणि मला विशेष त्यांना सांगायचं म्हणजे मी 12 रुपये महिना पगारावर त्यांना कंपनीत होतो. पुढे चित्रपटाला परिणाम झाल्यामुळे रंगभूमीला म्हणजे नाटकाला कमी उत्पन्न होत होतं. तर आमच्या कंपनीमध्ये 22 रुपये 28 रुपये असं उत्पन्न व्हायचं. पण एक दिवशी 7 रुपये उत्पन्न झालं आणि कंपनीतला स्वयंपाक बंद झाला. जेवणाचे हाल व्हायला लागले. तर मला आजच्या प्रसंगी अभिमानानं सांगावं असं वाटतं, आनंदानं सांगावं असं वाटतं की मी 3-4 दिवस जेवलो नव्हतो. आणि हे राजाभाऊंना कळल्यावर, कारण राजाभाऊंच्या घरनं म्हणजे दर 15 दिवसांनी येत असे. त्यामुळे आमच्याकडे व्यवस्थित जेवणाचे 4-5 लोक होते. इंदिरा चिटणीस, राजाभाऊ, तर राजाभाऊ एक होते. तर मला अरुणोदयमधला भागवत आमच्या कंपनीत होतं. त्यांनी राजाभाऊन सांगितलं की शरद 4 दिवस जेवायला नाही आहे. तर त्यांनी मला सांगितलं असं करायचं नाही, तू उद्यापासून माझ्यावर जेवायला. तर त्यांचं अन्न मी खाल्लेलं आहे आणि मला त्याचा अभिमान वाटतो की ते आज मी चित्रपटात आणि रंगभूमीवर ते अन्न माझं बोलत आहे आणि ते राजाभाऊंच्या सारखंच बोलत आहे. हा मला असा अभिमान वाटतो.